आमचं 12वीतलं झुऱ्या भेटते आता आम्हाला. विशाल नाव आहे त्याचं, त्याला आम्ही झुऱ्या म्हणायचो कारण की त्याला झुरायचं सगळ्यांवरतीच. नागेशची त्याची कॉन्टॅक्ट होते चांगली, माझी त्याची पण आहेत, पण ते मध्ये सुरतला जाईन म्हणजे कुठं जाईन कामाच्या आहे नाही, त्यामुळं माझं त्याचं तुटलं जरा. पण नागेश तशी टचमध्ये 2016-17मध्ये भेटलेला आहे गाडी, ते आज भेटतो डायरेक्ट. बघू आता काय त्याचं थोबाड बिवळ खाली येतं की नाही पाहायला भेटेल काय माहिती. कुठून येतो आता? योग्य होतो रे आमचा 12वीतला मित्र, अहमदाबादला होता वय रे. मास्तरच्या लग्नाला आला काय? या गाड्याने काय केलं माहिती का, मास्तरच्या लग्नाला येतो म्हणला मला सकाळी. अरे घ्या बस काय मला म्हणतोय बाउंड्रीवर धरलं नको दाखवू, मला बघायचीच नाही काय झालं. लग्न झालं, लेकरू झालं त्याला. खोटं बोलताय, किती बच्चन द्यावा विशाल शेठ, किती बच्चन द्यावा. दाखव भाऊ, लग्न लेकरू झालं त्याचं, आता काल पावते दाखव तुम्हाला ते. जाऊ द्या आता. काय म्हणतो बाकी जेवण घेऊन? सबस्क्राईब कर की चॅनलला. हां केलंय का? बघावं लागेल मोबाईल घेऊन, मला विश्वासच नाही राहील तुझ्यावर. फॉलो करा आणि लाईक करा, शेअर करा. असंच प्रेम बसत राहा मला. मी झुऱ्या बाईला भेटतो आणि मग जातो. हॅलो 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 एव्हरीवन. टुडे थांबा मी मराठीतच बोलतो. आज प्लॅन असा आहे, पप्पा आणि मी ट्रेकला चाललो आहे दोघं. पप्पांचा टायर आहे, पप्पा जीन्स वगैरे घालून आता ट्रेकला. ॲक्च्युली ट्रेक असा लय मोठा नाही आहे. रामेश्वर म्हणून एक पॉईंट आहे गावाच्या इथेच जामखेडमध्ये, तर तिथेच आम्ही दोघं चाललो. मी काल रात्रीच प्लॅन केला होता कुठेतरी जायचं आहे का घरी गेल्यावरती, म्हणून मग पप्पांना म्हणलं तुम्ही आता का. मग पप्पा रेडी होते, मम्मीला पण बोलले होते चल, मम्मी नको बोलली. तर हा इथून 10 किलोमीटर लांब आहे. आणि मित्र येतोय माझा नागेश, व्हेरी व्हेरी शाय बॉय. असा आमचा आहे आजचा प्लॅन. नागेशला घेतो, पप्पा आवरत आहेत, गाडीच काढतो. गाडीच काढल्यानंतर जातो. पप्पा पहिल्यांदा ट्रेकला येत आहे माझ्यासोबत, कसं वाटतं तुम्हाला? ओके वाटतंय? पप्पा बोलू शकत नाही इतके त्यांनी हे केलं आहे. पप्पा बोलू शकत नाही इतके खुश आहेत ते, हो की नाही? तर चला आता गाडी काढतो मस्त आहे इथून. माझी गाडी टाको या माझ्या जॅकेट गुतली. हा बघा पप्पा ह्या गाडीवर आहे, नागान मी ह्या गाडीवर. पप्पा ही गाडी HF डिलक्स ही घेतली होती 2021मध्ये, सॉरी 22मध्ये. आणि ही आहे माझी R15, ही आत्ताच आली आहे. पप्पा गाडी, बेबी गाडी, असा विषय आमचा. चला तर निघतो, नाग्याला घेतो, नाग्याला घेऊन पुढं जातो. तोपर्यंत पप्पा येऊन थांबतील. नाग्याला बघतो काय प्लॅन आहे. नाग्याने फक्त म्हणजे गडल नाव वाटतं रे. काय आमचा मित्र आहे नागेश. नाग म्हणजे प्रकारची सुविधा आहे, नाग आहे. अच्छा हा आमचा नागेश आमचा नागराज. घेतो मी कधी त्याला नागे म्हणत नाही, माझ्या ब्लॉगसाठी म्हणलं आपलं किती क्लोज आहे दाखव सगळं. ठीक आहे तर गाईस मी काय करतो, नागोला घेतो आमच्या आणि रोडला भेटतो, कारण की मागं बसून तो शूट घेणार आहे. दिस इज नागेशचं घर, दिस इज नागेशची गाडी, दिस इज नागेशचा 2 व्हीलर. गाड्याला मी 1 तासापूर्वी फोन केला होता, आत्ता आंघोळीला गेलाय. आता विषय असा आहे फादर आहेत म्हणून, नाही तर मी ह्याला ना टाईम दिला असेल आहे मोठा. पप्पा येऊन थांबल्यात. नागेश आता बुटं घालतोय. अरे आईच्या गावात चप्पल, टेन्शन ना घेऊ, चप्पल एवढा सोपा ट्रेक आहे. नागेश आहे तयार. उठलेत का नाही पोरं? चला तर निघतो आता साऊथ अड्याच्या दिशेने, मी आणि नागेश. हाय कर की नागेश, कुठे गेला? अय काय नाही दिसत, चल मस्त एकदम चाकचक. चला तर निघतो आता. थकले काय लगे? पप्पा थकले पण घेतो मीच आता गाडी चालवतो. माझं कसं काय दुखत नाही का माहिती. एकंदरीत कसं वाटलं पप्पा गाडी चालून? चांगली, पण ते जजमेंट नाही ना अजून तुम्हाला सवय नाही ना म्हणून.
1-2 राईड केल्यानंतर मी म्हणून म्हणत होतो की दुखू द्या थोडंसं 10 मिनटं वाटेल. त्याच्यात ते रस्ता बी आता ह्या रस्त्याला ॲक्च्युली तिथं बघितलं मी, मला वाटलं हाय तिथून चांगला, ते किती घाण जाऊन द्या. पप्पा आता पप्पांनी देतात गाडी मला, मी घेतो आणि मी चालवतो पुढं. तुमची बघा धाड 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 धाड. नागेशला लय आवडते याच्या. चला आता मी घेतो गाडी. जोर येतो मनगडावर, जोर पडते माझं नाही होत काही, माझं म्हणजे आता नाही होत, मला सवय झाली त्याची. मला आधी एक बोट दुखायचं लई त्याच्यावर ठेवून ठेवून. बरं चला चालवतो मी गाडी. मम्माचा फोन आलाय पप्पांना, पोचले का नाही विचारायला. पोचले पोचले. झोपा तुम्ही, झोपा. सगळे नाराज आहे, सगळे सुखरूप आहे बघा. मम्मीला म्हणलं होतं आम्ही ये, पण मम्मी म्हणते नाही मी काही येत नाही, मला घरी काम आहे. माझं दिवसात शेड्यूल बिघडत, तर माझी मॉर्निंग स्टार्ट नाही झाली नीट, तर मग त्याच्यामुळे मम्मी म्हणली मी काही येत नाही. आता इथं आलो आहे. हा इनिशिएटिव्ह पॉईंट, इनिशिएटिव्ह नाही सॉरी इनिशियल पॉईंट. खाली जायचं मग वरतून काय मज्जा घ्या. खाली मंदिर आहे नागेश, आणि वरती राहून काय करणार आहेस तू. बघा अहो चला की बघा, पानचाच ब्लॉग आहे सगळा. दे ते पिशवी हातात माझं. तुम्ही असं नाही केलं पाहिजे पप्पा. इथं डॅम टाकायला पाणी नाही बसलं, लय मोठं. आता तिथं जर भिंत घातली तिकडे पलीकडे त्या 2 फटी, म्हणजे ते 2 आहे का ते, त्याचं जोडून टाकलं का बाबा बाबा बाबा, हे पाणी होईन का काय होईन हे. बघा काय विषय चाललाय. ते मंदिर आहे, पण ते बिचार त्याची जी शान आहे ती जाईल ना. बॉईज बी लाईक डिस्कशन चालू इथं. पोरांचं असंच असतं डिस्कशन. इथं डॅम घातला तर इथं पाणी आडन, तिथं आडन. कायला कसं आहे रे काय होतंय, तळच कुठं दिसत नाही मला. कुठलं तळ आपलं कुठे भुताडत तळ आहेत ना, 2 तळ येतं कुठे पलीकडे. मला एका दिवसात बघा काय डिस्कशन. आपण तिथं होतो तिथं नव्हतं काही एक दिवस. ते वरचं तळ त्या खाली येत तळ, खालचं मी काय ये डिस्कशन को मैं क्या नाम दूं. एकदम तुमचं डिस्कशन मला हे नाही वाटत. गार्डन नाही काय व्हायचं. नाही बजरंग बली की जय. चला असं म्हणून आम्ही पुढं चाललोय. आंघोळ केली, दोघांनी आंघोळ केली. तुम्ही आंघोळ केली. आपल्याला आवडत भांग्या ना. अहो पण माझ्याकडे माशाच येत नाही मला पप्पा. 6 वाजता फोन करून म्हणतोय नाही तसंच जायचंय आपल्याला. वर जागा येते, तो मुद्दा वेगळा होता. बघा आता आम्ही चाललोय खाली. अशा फोन लावलेला वाटतं आहे ना. ऑलमोस्ट अशा पायऱ्या आहे ना. हा तुला 11 वाजता लावला होता. अशा झोप मोड झाली ऑलमोस्ट 200 पायऱ्या आहेत. हळूहळू जास्त खाली नाही आहे, होऊन जाईल आरामात. आणि पप्पा का थकलेत, काय करताय. असं गिवप नाही करत पप्पा, गुडघे बिडघे बोलून चलत राहायचं. लागलं तुमची बॅग मी घेतो. बघा आता बघू पप्पांचा स्टॅमिना ह्या वयात किती आहे. पप्पा एज काय तुमचं. किती. 55 मध्ये पप्पा बघू कसे जात आहेत. आणि वर पण यायचं एवढंच. पायरीची डेप्थ आहे लिटरली 1 फूट. नागेश काय, नागेश जवान माणूस, त्याच्यामुळे चिंता नाही नागेशची. चष्मा काढू.
मग तो पायरी घेता नाही काट्या पायरी हा बघा या 2 पायऱ्या सलग उठाटायच्या. असं इकडे बघा एकदा पप्पा. तुला माहिती इथली. नाही मी सावताड्याचं नाही जामखेडचं. हा पण तुझे मित्र इकडे जास्त आहेत. मित्रांना माहिती, मला नाही. तू माहिती देऊ शकतो ना पण. मी माझी जिंदगी आज उतरलोय खाली. बस का नागेश, खोटं किती मी बोल. आज पहिल्यांदा उतरलोय. बघ मोरांना पण पटलं नाही तुझं बोललेलं. म्हटलं उलट सौकाळा असं नाव आहे खरं याचं. काय आहे? सौकाळा. साऊकाडा. म्हणजे 100 काड्याचं हे पहिलं ठिकाण आहे हे. 100 काड्या कसल्या? कडे म्हणजे डोंगरदऱ्यात बांधलेला कडा. अच्छा हा हा हा. कसा बांधला, काय बांधला जरा द्या की आमच्या प्रेक्षकांना माहिती. ते लय म्हणतात ना रामाने काहीतरी केलं सीतेसाठी दरी फोडून. राम आणि लक्ष्मण हा हे 3 दिवस इथं राहिले. राम आणि लक्ष्मण. त्याच्या शोधात जेव्हा ते पंचवटी नाशिकहून आले हा तर आपल्या या मार्गे जाऊन तुळजापूर मार्गे ते किष्किंधा नगरीला गेले. आजची किष्किंधा नगरी म्हणजे आजचं हॉस्पिटल हम्पी. यस. या मार्गे सीतेचा शोध घेत ते श्रीलंकेकडे गेले. हा तर इथं ते 3 दिवस राहिले. आणि ते पाण्याचं पण काहीतरी होतं ना, पाणी ती काहीतरी बाण मारून दरी पाडली काहीतरी. आता हे सगळं काय आहे? कथेला रूप द्यावं म्हणून आहे. ओके. ऍक्च्युली हा निसर्गाची किमया आहे ही, हा ते दिसतं की खूप असे कडे आणि धबधबे हे त्या काळामध्ये मला वाटतं ह्याच्यापेक्षा काही पटीने ते सुंदर असत. हा म्हणजे मोठं पण आणि निसर्ग प्रेमींनी त्याला काहीतरी त्याला आपलंसं करण्यासाठी आपल्या सोयीनुसार काही सोयी केल्या इथं. तर त्या काळातल्या आणि आत्ताच्या काळामध्ये खूप मोठा फरक पडला ह्या परिसरात. हा. पण आज बी त्याची निसर्गाची सुंदरता जिवंत आहे. आणि त्याचं ते घोडा बिडा येतो काहीतरी असतं ना जत्रेला रामनवमीला वगैरे. इथल्या गावाची इथं रामेश्वराची म्हणून श्रावणातल्या 3ऱ्या सोमवारी एक खूप मोठी यात्रा असते. ओके. आणि इथले सगळे गावकरी मिळून एक खूप मोठा उत्सव करतात. अशा स्वरूपाचं याचं हे आहे. पण एक निसर्ग स्पॉट म्हणून एक खूपच सुंदर एरिया आहे हा. हा ते तर आहेच. आणि नावाजलेला आहे मराठवाड्यामधला हा सावताडा एक चांगले नामांकित परिसर आहे हो. तीर्थक्षेत्र म्हणून, निसर्ग स्पॉट म्हणून, एक थोडक्यात पर्यटन स्थळ म्हणून एक. हा खूप मोठं प्रचलित आहे. आणि यावं, जर या एरियात कुणी आला असेल तर इथं जरूर यावं. आणि इथं येऊन गेल्यानंतर एक 2-4 दिवस तरी ध्यान राहतं इथं का आलो याचं. हा कारण पाय, कंबर, मांड्या ही फॅक्ट आहे. क्षणोक्षणी सांगतात की कशाला आलता इथं. ही फॅक्ट आहे. ॲक्च्युली असं होतं कारण की पायऱ्याची डेप्थ आणि जे चालायची कन्सिस्टन्सी नाही तर आपोआपच म्हणजे स्लो होईल किंवा वाढेल सांगता येत नाही. पण याचा इफेक्ट घरी गेला चांगला महाराष्ट्रात जाणार. अभ्यासानुसार बरेच तीर्थक्षेत्र किंवा पर्यटन स्थळ हे चढून जायचे आहेत, हे मात्र उतरून यायचे एकमेव ठिकाण. हा हे एक थोडंसं युनिकनेस वाढवतं या गोष्टीचं. म्हणत होतो इकडून येऊ आपण. कुठून इकडून डायरेक्ट रस्ता नाही इकडून. गाडीवाला म्हणत होतो. त्या ह्याच्यापासून आपल्या गवळ्याच्या वस्तीवरून गाडीवर पारे आहे इथे. आलो असतो की गाडी खाली होती पारे आहे इथं जवळ येते. परत वरती गाडी सगळीकडे. नागेश कधीतरी पायांना त्रास दे. नागेश घेतली असते डायरेक्ट. तू नागेश पायांना त्रास दे. माझी भारी तुझ्यापेक्षा. कुठली? त्याची गाडी फक्त शहरात फिरणारी आहे. हा सिटीची गाडी. मेट्रो सिटीत सिटीची गाडी रे. हे नाव ठेवतं माझ्या गाडीला. हे पुण्यात वापरून ते अपमान करतो. ऍक्च्युली दिल्ली, बँगलोर, चेन्नई अजून तर पप्पांनी आणि मेट्रो सिटीत वापरायला हवी. आमच्या पप्पांनी अजून कावासाकी निंजा, S2R ह्या गाड्या पाहिल्या नाही. त्यांना वाटतं R15 दिल्लीच्या रस्त्यासाठी बनले. पण ॲक्च्युली तसं नाही आहे गाईज. तुम्ही गाडी ही पुण्यासाठी बरोबर बांधलेली. पुण्याचे रोड्स, पुण्याची करंट कंडिशन, ट्रॅफिकचे हे बघता. R15 इज इनफ फॉर पुणे सिटी. त्याच्यानंतर जर मला पप्पांनी दिल्लीला किंवा बँगलोरला किंवा कुठं अजून काश्मीरला पाठवत आहेत मग त्या अकॉर्डिंग मी गाड्या चेंज करत राहील. तसं मी तुम्हाला ब्लॉगमध्ये अपडेट देत राहीन. तर तुम्ही सांगा मी बँगलोरला येऊ की नको. होतो मी तेव्हा मला गाडी दिली नाही त्यांनी. पण तुम्ही मला सांगा जर बँगलोरला यायचं असेल तर मग तसं मला गाडी घ्यायला दुसरी.
चुकीचं दाखवतो, मला सांगा काय चुकीचं वाटतंय. हे मंदिर आहे, इथे नंदी महाराज आहे, पुढं दुसरं मंदिर आहे आणि त्याच्यानंतर इथे एक झाड आहे मस्त. आता ह्याच्यामध्ये एवढ्या गोष्टींमध्ये तुम्हाला चुकीचं काय वाटतंय सांगा, मला कळवा काय चुकीचं वाटतंय. सगळं एकदम डोळ्यासमोर आहे. त्याच्यात तुम्ही मला सांगा ॲक्च्युली असं वेगळं काय त्याच्यात वेगळं आहे ना. सांगा काय. शक्यतो अशा ठिकाणी महादेवाचंच स्थान असतं, पण हे पहिलं मंदिर आहे की इतक्या डीपमध्ये, इतक्या जंगलात, इतक्या क्रिटिकल ठिकाणी रामाचं मंदिर आहे. नंदी टिल्ट आहे थोडेसं, नंदी सरळ नाही आहे. आहे चेहरा सरळ आहे, बॉडी आणि नंदी एकाच दगडात आहे अख्खा संपूर्ण. दर्शन घेतलं यांनी, हे दोघं आंघोळ करून आले. मी वेळेअभावी केलं नाही. गाईज मी काय करतो, दर्शन घेतो फास्ट 2 मिनिटात एकदम आणि परत जॉईन करतो. मंदिराच्या साईडने ना छोटासा रस्ता आहे, एकदम हिडन पॉईंटकडे जातो असं वाटतं आपल्याला, पण तो हिडन पॉईंट नाही. तो जो एक धबधबा आहे ना तिकडं हा रस्ता जातो आहे, असं मॅटर आहे. पोहायला पाहिजे खरं, पण मी चड्डी नाही आणलेली. चड्डी मॅटर्स गाईज. पाहू शकतो मी, मला काय आंघोळ तर करेलच मी. आहे काय बॅग घेतली, त्यात खायचं पण आहे ना थोडंसं. काय राहू दे की. हा बघा, पानसोबत माझा पायलट ट्रेक आहे की फक्त पप्पांनाच घेऊन आलोय मी. हा बघा, असा क्वालिटी एक रस्ता आहे. इथून चाललोय आम्ही. नागेशचं मस्त शूट येतोय मागून. नागेश लुक्स पिक्स दे ना माग अशी वळून कॅमेरा. लाजू लाजू जारो नागेश दामनी आपा स्लिपरी, इथं स्लिपरी. हा बघा, करू नका रे, दारुडे साले भिकारी. मग काय तर देवाचं ठिकाण कळा ना यांद्र्यांना. दारू घेत देवाचं ठिकाण. मला वाटतं लॉकडाऊन मध्ये ना, हा तिथून एक जण डायरेक्ट उडी मारली. लय जणांनी मारले ॲक्च्युली. काय आहे ना आमच्या जामखेडचा सुसाईड पॉईंट झालेला आहे. इथल्या लोकांनी थोडंसं बंधन घातलं आमच्यावर यायला, त्याच्यामुळे कमी झालंय. बघा उतरी जरा. कसं आता येत चल माझ्या घेतलं दमन या डायरेक्ट बैसून आली बॅगमुळं. नाही तर त्यांनी जंप केला असता डायरेक्ट. पाठीवरची बॅग असती तर जंप केली असते. ही घासती लगेच. चप्पल सोडून आले पण मुद्दाम तसले का व्हायला, पण बुट मस्त आहे. हे बघा, नेचर की गोद में गाईज. आता हे बघा, इमॅजिन करा एक टाइम असा असतो, हे सगळे धोंडे, हे सगळे जेवढे मोठे मोठे तुम्हाला दिसतात ना, सगळे अशा पाण्याच्या ह्याच्यात असतात. तेव्हा हे लोकेशन काय असेल बघा. इमॅजिन द लोकेशन. हा भेसूर असतं, भेसूर. हा मग काय. पण माझ्यासारखा एखादा असतो त्याच्या लयच मस्ती असते अशा ठिकाणी यायची. त्या टायमात पण यायचा ट्राय करतो. ज्याच्यात नाही बोलली आहे ना त्यांनीच यावं इकडे. हा त्या टायमात असं तुम्ही रेग्युलर या, रेग्युलर कोण काय म्हणत नाही, पण त्या टायमाला थोडंसं आहे ना अवॉइड करायला लावतात लोक आजूबाजूचे. पण काय केसेस घडतात इथं वेगवेगळ्या, आणि दरवेळेस काहीतरी वेगळं असतं. हे वा वा, तुम्हाला दाखवतो कुठं आलो मी. सुब्बा
बघा नागेश मस्त लुक्स देतोय. आता इथे इमॅजिन करा की इथं पाऊस आणि इथं सगळ्या गोष्टी असतील तेव्हा कसं होत असेल. इथं पावलेलो आहे मी, चांगलंच पावलेलो आहे इथं. हां लहानपणी म्हणजे मी 11वी 12वीत असताना तिथं येऊन गेलो लय वेळा आणि लयच पावलं आहे मी. उड्या बिड्या सगळं झालं आहे माझं इथं. आता तुम्ही बघा तो स्पॉट पाहून झाला. थोडंसं खाल्लं, मम्मीने दिले होते भुईमुग वगैरे ते खाल्ल्या. आता जातो ह्या दगडा धोंड्याच्या रस्त्यातून. आता इकडून कुठून रस्ता आहे मला पहा. आमच्या दामाने गेले असतील का? काय बोलतो काय म्हणतो? हा कुठून होती काय? मी आलो वरनं आलो मी. हे बी तर काय बूट असते ना अजून हैराण झाला असता पाय माझं. चालले ॲक्च्युली ट्रेकच आमचा थोडासा आहे ना असा अनप्लॅन टाईपचा झाला. कारण की काहीच प्रिपरेशन आहे ना, बॅग ना वस्तू ना काय. आम्ही उठलो आहे आणि निघलो आहे. हलका सालका ट्रेक आहे म्हणून आम्ही हे केलं. बट काहीच खाल्लं नाही सकाळी. निघता टायमाला फक्त चहा पिलो. इथं गावात आल्यावर एक चहा पिला बस. मी चहाला अवॉइड करत असतो दरवेळेस नाही कुठं आहे ना पण पिलो मी. बिस्कुटं खाल्लं. हा ना ते असं खायनं बघितलं की इच्छा माझी डाऊन होती. त्यामुळे मी म्हणलं जाऊ दे एक छोटासा चहा घेऊ. काय घटात मी घटे काय ते बंद हे वेगळंच फिटिंग आहे त्याला. नवी बॅग काढली. पोच झालं ते थोडं. झटका मारले की निघते काय वाईट. चला आता जेवढं उतरून आलो आहे ना तेवढं चढून जायचं आहे. उतरायला कधीच काय वाटत नाही. जेव्हा ते परत वरती चढायची वेळ येते ना तेव्हा एनर्जी डाऊन होती. भन 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 एकदम. मग आता हे धबधब्यांना बाय बाय म्हणावं लागते. 10% पण नाही झालं अजून. थांबायची वेळ आली. पप्पा थोडेसे थकले. ॲक्च्युली काय झाले दामाने ॲक्च्युली झालं काय सकाळी काहीतरी खाल्लं असतं ना 1-2 केळं बिळं ठेवलं असतं जवळ मग जमला असता विषय. एकदमच झोपेतून उठलो आहे आवरले एक चहा घेतला छोटासा आणि निघले. त्याच्यामुळं जर असा दम लागला हां तर पालथं झोपायचं हां आणि नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडायचा. असं 5 ते 6 वेळा केलं तर किती लागलं दम निघून जातो. होय काय ट्रिक आहे म्हणजे आपल्याकडे. आणि आता मी तेच करणार आहे. कशाला ह्याच्यावर जाऊ करू तसंच काहीतरी. असं करा गाईज. ह्याच्याने काय होतं दम कमी लागतो किंवा आता लागलेला दम कमी होतं असं पा बोललेत. मी पण ट्राय करतो जरा. बाबा डाऊन केलं मी पप्पांना उगीच माझ्या मस्तीसाठी मी पप्पांना डिस्टर्ब केलं आज. ओके ओव्हरऑलच लगेच नाकाने श्वास आला. जाऊन दे नाही करत. तू करायला पाहिजे एनर्जी चालू. कन्स्टंटलीच माझं एकच असतं एवढ्या ह्याच्यात कन्स्टंटली न थांबता किंवा न फास्ट न म्हणजे एक नाही का स्पीड मेंटेन करून जर चाललं ना तर नाही काय होत असं एवढं दम न लागत. ॲक्च्युली ट्रिक खूप छान आहे.
शांत आहेच. किती दम लागू हा हा डेंजर आहे कार्यक्रम. गोईज दम एकदम तुफान दम. पुश नाही करू शकत आहे मी स्वतःला. तरी वेट कमी आहे माझं. 55-56च्या रेंजमध्येच वजन आहे. म्हणजे माझ्या बॉडीच्या अकॉर्डिंग मी अंडर वेट आहे. नागेशचं काय सीन आहे. 90. नागेश जागेवर 90 आहे. गुडघ्याला हात लावून ना जातले अजून असं म्हणतात. अरे वा ते करा नाहीतर याला धरून वाढायचं फक्त थोडंसं हाताने पुश द्यायचं. भेटा वरती जाऊन. सध्या जे पण मी ट्रेक करतोय ना गाईज लिटरली संपवतोय मी. अर्धा खाली खाली जातानाच मी आहे ना संपलेला असतो. तिथून पुढं परत वरती यायची एनर्जी वेगळी आणावं लागते. आणि घाणेरडेपणा असं होतोय तेच अनप्लॅन्ड जातोय. जिथं जातोय तिथं प्लॅन असं काहीच नाही आहे याच्यामध्ये. पण काल म्हणलो जायचं, पप्पा म्हणले रेडी आहे जायला. मग घेऊन आलो पप्पांना. आणि पप्पा वेळोवेळी अम्युजमेंट शोधतात काही तर. हा ते आहेच ढग दिसायला. नागेश आमचा कन्स्टंट चढतोय. हा बघा पायरी. हा बघा पायरी केवढी. गुडघे एवढी आहे की गुडघे एवढी. ट्रिका वेगवेगळ्या करावं लागतं. ट्राय गाईज फायनली वरती आलोय. 200 पायऱ्या 2000 सारख्या वाटत होत्या या वरती येताना. आता ओके जवळजवळ 10 मिनटाचा पॉज घातला होता मध्ये. पप्पा स्टोरी पण सांगितली तेवढ्याच पप्पांनी. बरं वाटलं जरा थोडं थांबलो तर वरती यायला थोडी एनर्जी आली. आता काय करतो गाडी काढतो आणि निघतो मस्तपैकी. नागेशचा एक मित्र भेटला असं वाटते. म्हणजे नागेशचा नाही माझा पण आहे. क्लासमेट आहे माझा 11वी-12वीचा. आता त्याला भेटतो आणि निघतो घराच्या दिशेने. चलो नागेश तुला काय म्हणायचं आजच्या ट्रेकवर. दुसरं काय म्हणणार आहे. म्हणलं असतं काहीतरी. तुम्हाला काय म्हणायचं. या पण एनर्जी ठेवूनच या. अजून काय काय बाकी निसर्गाच्या याच्यामध्ये खूप मजा येते. निसर्गाशिवाय दुसरं काही सुख नाही जगात. त्याच्या सानिध्यात सगळं समाधान आहे. विश्वातल्या सगळ्या चिंता जर कुठं मिटत असतील तर निसर्गात मिळते. त्यामुळे निसर्गात सानंदात येण्याचा नेहमी प्रयत्न करा. बेस्ट ऑफ. चला आता आम्ही निघतो. वाटेमध्ये कुठंतरी थांबलो तर थांबलो, नाहीतर सीधा घरी. तुम्ही माझ्या चॅनलला तोपर्यंत लाईक करा, शेअर करा. ब्लॉग माझा कसा वाटला ते पण सांगा. कारण की हा माझा आणि पप्पांचा एक सोबत ट्रेकिंगला जायचा पहिला एक्सपेरिमेंट होता. आता जर याला जर हे भेटलं चांगले व्ह्यूज किंवा चांगला प्रतिसाद किंवा चांगला रिस्पॉन्स, तेच सेम प्रतिसाद रिस्पॉन्स, तर मी पप्पांना घेऊन तामिनी घाट फिरेल. राजगड जाईल, तोरणा जाईल. कारण की त्या गोष्टी माझ्या जाऊन आलो एकदा. पण ते असं इच्छा आहे जायची कारण की ते आवडलं आहे मला. सो टिल बाय बाय गाईज. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. असंच मजेदार राहील पुढचा ब्लॉग आणि असंच ॲडव्हेंचरस राहील. तुम्हीच लाईक शेअर तर करत राहा आणि सबस्क्राईब पण करायला सांगा अजून कोण असेल तर. खूप खूप धन्यवाद. बाय बाय गाईज.